लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात एक शेतकरी दाम्पत्य बैलाच्या जागी स्वतःला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पशुसंवर्धन विभागाला आदेश देऊन त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला। मात्र तो बैल आजारी आणि बशा बैल निघाला। यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार हल्लाबोल केला असून नवा बैल एका शेतकऱ्याने दिला, मुख्यमंत्र्यांनी दिला नाही असंही अंबादास दानवे यांनी सांगितले। तर लातूर जिल्ह्यातील शिवसेनेची बैठक अंबादास दानवे यांनी घेतली असून आता सुप्त अवस्थेत असलेली शिवसेना सज्ज होणार असून आगामी काळात शिवसेना मजबूत होईल असा विश्वासही अंबादास दानवे यांनी दाखवला। खासदार ओमराजेसह इतर 7 खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याच्या अफवांवर देखील त्यांनी बोलताना हे चुकीचं असल्याचं स्पष्ट केले। पाहुयात नेमकं अंबादास दानवे काय म्हणाले। तुम्ही जर बघितली असेल तर शिवसेनेची सुप्तावस्था निश्चित आहे, पण सुप्तावस्थेतला माणूस जागे झाल्यानंतर तो चांगलं परिवर्तन करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातील शिवसेना सुद्धा परिवर्तन करून दाखवण्यासाठी सक्षम आहे। मी सगळा रिव्ह्यू घेतला, बूथपर्यंतचा रिव्ह्यू घेतला। चांगली स्थिती आहे, फार वाईट स्थिती नाही। थोडी बहुत सगळ्याच संघटनेत डागडुजी असते, परंतु ओव्हरऑल पाहिलं तर संघटनात्मक स्थिती चांगली आहे आणि येणार काळात ती आणखी मजबूत होईल। सर, असं जर पाहायला गेलं तर सध्या चर्चा अशी आहे की शिवसेनेचे 7 खासदार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। त्यासोबतच काल धाराशिवमध्ये काल ओमराजे निंबाळकर देखील आपल्या संपर्कात तसं पाहिलं तर सगळेच लोक सगळ्यांचे असतात। एखादा माणूस उद्या माझे एकनाथ शिंदेची भेट झाली म्हणून का मी त्यांच्या पक्षात जाणार नाहीये असा त्याचा अर्थ होत नसतो। आता समजा ते नगरविकास मंत्री आहे, मी आमदार आहे, माझे ते 4 कामं आहेत, तर मी त्यांना भेटू शकतो। मी भेटून असं कोणी सांगितलं, पण असं कोणी भेटलं असेल म्हणून लगेच त्यांच्या पक्षात जाणार मला वाटतं हे म्हणणं चुकीचं आहे। ओमराजे तुमच्याकडे आले नव्हते बैठकीत? ओमराजेंच्या मुलांची तब्येत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। मला असं वाटतं या गोष्टी खरं तर जाहीररित्या सांगितल्या नाही पाहिजे, खाजगी गोष्टी, पण आता तुम्हाला सांगावं लागेल। आणि स्वतः ओमराजेच्याच कार्यालयात मी बैठक घेतलेली आहे। सध्या विधान परिषदेचं निवडणुकीचं चित्र जर पाहायला गेलं तर महायुतीची जी ताकद आहे ती सध्या जास्त वाटते। महाविकास आघाडीची ताकद कुठेतरी कमी पडते। ठीक आहे ना, हे पण ताकद कमी जास्त असू शकते ना। समजा महायुतीची ताकद जास्त आहे, आमची कमी आहे म्हणून काय आम्ही लढू नये असं कोणी सांगितलं? लढावं। जे कोणी आमच्या विचारचे त्यांना मतदान करायचा अधिकार देऊ नये का आम्ही? किंवा त्यांच्या विचाराचे लोक त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये का? मतदान करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिला, तो का दाबायचा? लढतोय आम्ही। मुख्यमंत्री आले तिथंच विमा मिळाला नाही। दुर्दैव आहे, मुख्यमंत्री अतिवृष्टी म्हणून तिथं आले आणि जिथं मुख्यमंत्री आले तिथं अतिवृष्टीचा कोणताही विमा मिळाला नाही। हे दुर्दैव आहे लातूर जिल्ह्याचं, प्रशासनातल्या बेपरवाईचं, विमा कंपन्याच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या लागेबांधच। काल एक बैल दिला शेतकऱ्याला, तो बैल देखील आजारी निघाला मुख्यमंत्री। हे बा, पहिले दिलेला बैल हा आजारी होता, बशा बैल होता आणि कोणी काही कोणत्या योजनेतून नव्हता दिला, गोशाळेतला उचलून नेला होता अधिकाऱ्याने। मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग केलं जातंय। हा बैल गोशाळेतला होता, हा बैल बशा बैल होता, हा बैल आजारी होता। बरं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सांगितलं की त्यांना जो लागतो तो द्या। कोणी दिला घेऊन सांगा, मुख्यमंत्र्यांनी सांगा कुठून आर्थिक प्रयोजन। हे अधिकारी चुकी नाही। एका संवेदनशील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे काढून त्या शेतकऱ्याला बैल दिलेला आहे। विमा जी मिळाला नाही त्याच्या शिवसेना आवाज उठवणार आहे? बिलकुल उठवणार। आता मी त्याच्या सूचना केल्या, उद्या परवाच या संदर्भात शिवसेना मला वाटतं योग्य ती पावले उचलेल। आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुद्धा हैराण झालेला आहे, व्यवसायाला फटका बसला आहे। तर याच्यामध्ये अमेरिकेचे जे प्रोडक्ट आहेत त्यावर भारतीयांनी बंदी घातली पाहिजे का? असं नाही, हा काय तो मुद्दा नाही। हा भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अपयशाचा मुद्दा आहे। कारण या युद्धामुळे काय आपल्याकडे इंधन हा विषय आहे। इंधन रशियाकडून घेऊ नये असं कोणी सांगितलं? पण भारत अमेरिकेचा पट्टीक झालेला आहे। भारत देश म्हणजे मोदींचं सरकार, आणि म्हणून आज इंधनाच्या प्रश्नाला आपल्याला सामोरं जावं लागतं। आज रशियासारख्या देशात इंधन मुबलक प्रमाणात आहे, ते घ्यायला कोण, पण अमेरिकेने सांगितलं तर रशियाकडून आपण इंधन घेणार, अशा प्रकारचं आपण ॲग्रीमेंट करून ठेवलेलं आहे। म्हणतो या आंतरराष्ट्रीय राजकारणातलं मोदी सरकारचं, केंद्र सरकारचं हे अपयश आहे। याला उगाच दुसऱ्यांना बोलण्यात अर्थ नाही। आता बैठक झाली, कार्यकर्ते एकमेकांच्या समोर भिडले नाही, कोणी भिडले नाही। ते एकनाथ शिंदेचं नाव काढलं, त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांचं नाव काढलं म्हणून एक आमचा शिवसैनिक असतातच असे। त्याच्यात बदल दिसेल का लातूर जिल्ह्यात? तुम्ही बघत राहा।